नमस्कार मंडळी. आज आपण इथे कॅफे स्टाईल मस्त असे सॉफ्ट स्पॉन्जी फ्लफी असे पॅनकेक बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 चमचा तूप घालून घेणार आहे। तुम्ही इथे तुपाच्या ऐवजी बटरचा वापर केला तरी देखील चालेल। आता याच्यामध्ये आपण 3 चमचे पिठी साखर घालून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता। आता पिठी साखर घातल्यानंतर हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये एक अंड फोडून घालणार आहोत, कारण पॅनकेकमध्ये अंड्याचा वापर जरूर केला जातो। पॅनकेक ही रेसिपी इंडियन नाही आहे, त्यामुळे अंड तुम्ही जरूर वापरा। जर अंड खात नसाल तर तुम्ही इथे इनो फ्रूट सॉल्टचा वापर जरी केला तरीही चालेल। आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धी वाटी मैदा घालणार आहोत। आता मैदा घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी हलक्या हाताने। आता याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत। इथे मी अर्धा कप दूध घेतलेला आहे, त्याच्यातलं थोडंसं दूध या मिश्रणामध्ये घातलेलं आहे। दूध एकदम घालायचं नाही, जसं लागेल तसं आपण हे याच्यामध्ये दूध घालून हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं होतं, ते सर्व दूध या मिश्रणामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये गुठळ्या गाठी बिलकुल राहू द्यायच्या नाहीत। तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे, अशा प्रकारे हे मिश्रण तुम्ही तयार करून घ्यायचं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं हे मिश्रण छान असं भिजण्यासाठी आपण साईडला ठेवून देणार आहोत। एक 5 ते 7 मिनिटं झाल्यानंतर ना याच्यामध्ये आपण मसाल्याच्या डब्यातला जो छोटा चमचा असतो तो 1 चमचा मी इथे बेकिंग पावडर घालणार आहे। इथे बेकिंग पावडरचाच वापर करायचा आहे, सोडा वापरायचा नाही। बेकिंग पावडर घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने हे थोडंसं फेटून घ्यायचं आहे। आता इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। पॅन हलकासा गरम झाल्यानंतर पॅनला तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे। तयार करून घेतलेले जे पॅनकेकचं जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे तव्यावर सोडून द्यायचं आहे। तुम्हाला पॅनकेक जेवढ्या साईजचे हवे आहेत त्यानुसार तुम्ही हे मिश्रण या पॅनवर सोडायचं आहे। तर इथे मी साधारण 1.5 चमचा हे मिश्रण या पॅनवर सोडलेलं आहे। मिश्रण सोडल्यानंतर ते आपोआप मिश्रण पसरलं जातं, त्यामुळे इथे स्प्रेड करायची गरज पडत नाही। आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर हे आपण पॅनकेक भाजून घेणार आहोत। वरून झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनिटं आपण हे पॅनकेक छान असे भाजून घेणार आहोत। 1-2 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकताय, जशी आंबोळीला घावण्यांना जाळी सुटते तशी आपल्या या पॅनकेकला जाळी सुटलेली आहे। आता पलटी करून घेतलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकताय किती मस्त असा बदामी कलर आपल्या या पॅनकेकला आलेला आहे। दुसऱ्या साईडूनही 1-2 मिनिटं आपण हे छान असं भाजून घेणार आहे। दोन्ही साईडून तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असं टेक्स्चर कलर आपल्या पॅनकेकला आलेला आहे। अशा एखाद्या जाळीवर हे पॅनकेक काढून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यांना पाणी सुटत नाही आणि जी हवा असते ती निघून जाते। अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून एक पॅनकेक तयार करून दाखवते। तर इथे मी पॅनवर मिश्रण घालून घेतलेलं आहे। साधारण 1.5 चमचा इथे हे मिश्रण घालायचं आहे। मिश्रण घातल्यानंतर चमच्याने बिलकुल त्याला हलवायचं नाही, ते आपोआप स्प्रेड होत राहतं। नंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसच्या फ्लेमवर 1-2 मिनिटं आपण एका साईडून छान असं भाजून घेणार आहोत। 1-2 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय पॅनकेकला मस्त अशी जाळी पडलेली आहे। आता पलटी करून दुसऱ्या साईडूनही असाच कलर येईपर्यंत 1-2 मिनिटं आपण हे भाजून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकताय दोन्ही साईडून हे पॅनकेक मस्त असे भाजले जात आहेत, मस्त असे दिसत आहेत। अगदी अप्रतिम असे हे पॅनकेक आपले तयार झालेले आहेत। बाहेर कॅफेमध्ये जसे पॅनकेक भेटतात तसे पॅनकेक आपण घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये बनवलेले आहेत। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।